परभणी जिल्ह्यामध्ये येत्या रविवारी नो व्हेइकल डे पाळला जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मेघना बोर्डीकर यांचा अनोखा उपक्रम, तर परभणीकरांना मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक थेट बैलगाडीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पोहोचले। भाजपकडून पालिकेमध्ये उधळपट्टी सुरू असल्याची राष्ट्रवादीची टीका। भिवंडीच्या भाजी मार्केटमध्ये महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कारवाई। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, मात्र या बैठकीला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे खासदार भगरे संतापले। हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भगरेंची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये वाहतूक विभागाची मोठी कारवाई, कर्कश आवाज असणाऱ्या 102 सायलेन्सरवरती त्यांनी बुलडोझर चालवलाय। नागरिकांना त्रास होत असल्यामुळे वाहतूक विभागाची कारवाई। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल आणि सीएनजीचा तुटवडा आहे। वाहन चालकांची पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी होतीये। इंधन तुटवड्याचा पर्यटकांना देखील मोठा फटका। बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीची पत्नी हबीबा जाफरीची तब्बल 16 कोटी 24 लाखांची फसवणूक, पुनर्विकास प्रकल्पामधल्या गुंतवणुकीमध्ये दिशाभूल झाल्याचा आरोप आहे।